हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर आजची आपली रेसिपी महाराष्ट्राची स्पेशल रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच अगदीच आवडणारी रेसिपी आहे. ही रेसिपी बनवायला फक्त 10 मिनटं लागतात. तर चला कुठेही वेळ न घालवता इथे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, एक बटाटा घेतला आहे. तर बटाट्याची मी साल काढून घेतले आहे, वाटाणे घेतले आहे, अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. तर इथे मी कांदा कट करायला घेते. तर इथं कांदा आपल्याला उभा चिरायचा आहे, त्याची आपल्याला लांब लांब स्लाइस करायची. तर इथे मी बटाटा सालून घेतला आहे. तर आता या सीझनमध्ये काय आहे का ना, बटाट्याला पाऊस पडतो, त्यामुळे बटाट्यांना ना माती पण खूप लागलेली राहते. तर काही जणांना मीन्स डायरेक्ट बटाटा टाकला तरी चालतो. मी पण डायरेक्टच टाकत असते, पण मग आता आपण कितीही स्वच्छ धुतले ना तरी ते बटाट्याला माती थोडीशी राहतेच, त्यामुळे मी वरची साल काढून घेतली बटाट्याची. इथे माझा कांदा हा उभा चिरून झालेला आहे आणि इथे मी लगेच बटाटा घेणार आहे कट करायला. तर ही रेसिपी बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि अगदी सोपी आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये मी जशी बनवली आहे तर तशीच एकदा बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि ही आपल्या साध्या तांदळांचीच बनवली आहे. इथे मी अगदी साधे तांदूळ घेतले, तुम्ही कुठलेही तांदूळ इथे वापरू शकता. आता माझा बटाटा पण चिरून झाले आणि इथे मी टोमॅटो चिरते. टोमॅटो आणि बटाटा जो आहे मी तो एकदम मीडियम साईजचा कट केला आहे. आणि हे जे इंग्रेडियंट्स मी दाखवले तर याच्या व्यतिरिक्त पण इंग्रेडियंट्स आहेत का ते मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकणार आहे. हे सगळे इंग्रेडियंट्स कट करायचे होते, त्यामुळे मी हे तुम्हाला वेगळे दाखवले. तर इथे सगळं कट करून झालेलं आहे माझं. तर आता इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवर आणि कुकरमध्ये 2 चम्मच तेल मी इथे टाकलं आहे गरम करायला. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओलाही नक्की लाईक करा. तेल तापल्यानंतर इथे मी जिरे टाकले आहे आणि मोहरी टाकली आहे. हे आपल्याला गरम तेलात व्यवस्थित तडतडू द्यायचे आहे. आणि वरतून इथे मी आता 2 ते 3 तेजपान टाकणार आहे, एक दगडफूल टाकणार आहे. आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते सगळे खडे मसाले ॲड करू शकता. मी ते सगळे खडे मसाले टाकलेले नाही आहे, फक्त तेजपान आणि दगडफूल टाकले. आणि वरतून मी थोडेसे शेंगदाणे टाकले. आणि एक लक्षात राहू द्या की शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे, नाहीतर ना ते एकदम असे कच्चे लागतात टेस्टला, त्यामुळे. त्यानंतर इथे मी लगेच कांदा टाकला आहे. सुरुवातीला फक्त कांदा टाकून आपल्याला तो व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर आपण जी खिचडी करतो त्याला आपण असं कांदा बारीक चिरतो. तर मसाले भात करताना ही एक वेगळी म्हणजे टिप आहे. काही ते मी उभा कांदा चिरून घेतला आहे, त्याच्याने ना लगेच टेस्टमध्ये फरक जाणवतो. तर त्यामुळे तुम्ही पण असंच एक पद्धतीने करून बघा. तर इथे कढीपत्ता टाकायचा राहिला होता, मग मी आत्ता कढीपत्ता इथे मी ॲड केला आहे. आणि इथे आपला कांदा व्यवस्थित दिसतोय का गोल्डन ब्राऊन झाला आहे थोडा. त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो आणि बटाटा हे दोन्ही एकत्र टाकून दिलं आहे. आणि हे म्हणजे आपण जे इंग्रेडियंट्स जसे ॲड करू ना तर आपल्याला लगेच हे मिक्स करत जायचं. एक इन्ग्रेडियंट जरी आपण ॲड केलं ना तरी आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे कंटिन्यू. आणि काही नाही, घरी जर अचानक पाहुणे आले किंवा जर जास्तच भूक लागलेली राहिली तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट. आणि सगळे असे एकदम बोटं चाटून खातील असा हा भात आपला बनतो इथे. तर इथे सगळं टाकलं होतं. तर इथे 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट पण मी वरतून टाकली आहे. आणि हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे मी. हे सगळे इंग्रेडियंट्स एक टाकल्यानंतर परत याच्यासाठी मिक्स करायचे का ते ना एकमेकांना व्यवस्थित लागले जातात आणि त्यांची जी टेस्ट आहे ना ती व्यवस्थित उतरते, त्यामुळे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि कशी बनली, हा मसाला भात कसा झाला आहे तुम्हाला कमेंटमध्ये देखील सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. तिथे वरतून वाटाणे टाकले, मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आणि इथे चवीनुसार लगेच मीठ ॲड करा. त्याच्याने काय होईल का आपले जेवढे व्हेजीज आपण याच्यात टाकले ना ते सॉफ्ट व्हायला मदत होईल. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साईडला लगेच गरम पाणी पण ठेवू शकता करायला. तुम्हाला जर अगदीच घाई असेल तर साईडला पाणी ठेवा गरम करायला आणि याच्यात गरम पाणी तुम्ही टाकलं तरीही चालेल, पण याच्यात मी आपलं नॉर्मल पाणीच टाकलं आहे. तर इथे मी थोडासा हिंग पण टाकला आहे. हिंग टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं ना. आता मी इथे सगळे आपले स्पायसेस ॲड करणार आहे. ह्याची मुठभर हळद टाकली आहे, 1 चमचा लाल मसाला इथे मी टाकला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही फक्त लाल मसाला पण टाकू शकता, पण इथे मला काळा मसाल्याची पण मसाले भात आवडतो म्हणून मी काळा मसाला पण ॲड केला आहे. तर इथे मी 1 चम्मच लाल मसाला आणि 1.5 चम्मच काळा मसाला ॲड केला आहे. तर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून तिखट वाढवू पण शकता किंवा
कमी तिखट हवं असेल तर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तर इथे सगळे स्पायसेस ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करा. आता जर मी तर फक्त एवढे 3च स्पायसेस टाकले. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गरम मसाला, धनिया पावडर पण ॲड करू शकता. तर इथे मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून लगेच याच्यामध्ये टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला छान मिक्स करायचं आहे, म्हणजे जेवढा मसाला आहे ना तेवढा सगळा तांदळांना लागतो. आणि याच्यावरतून जेवढे आपण तांदूळ घेतले ना तर त्याच्या डबलनेच इथे पाणी घ्यायचं. आता काही तांदळांना लागतं जास्त पाणी किंवा काही तांदळांना कमी पाणी लागतं. तर इथे मी जेवढा तांदूळ घेतला होता ना तर त्याच्या मी डबल पाणी इथे टाकलं आहे. किंवा तुम्हाला जर प्रॉपर अंदाज येत नसेल किती पाणी ॲड करायचं तर जेवढं आपलं तांदूळ पूर्ण असं बुडवसं तर त्याच्या थोडंसं वर असतं जेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथं पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि वरतून कट केलेली फ्रेश कोथिंबीर टाका. आणि इथे 1 चम्मच मी तूप टाकलं आहे वरतून. तूप ऑप्शनल आहे, ज्याला आवडत नसेल तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. इथं तूप टाकल्यानंतर आपल्याला इथे एकदम छान उकळी द्यायची आणि जेव्हा उकळेल तेव्हाच आपल्याला वरतून झाकण लावायचं आहे. त्याच्या आधी लावायचं नाही. उकळ आल्यानंतरच झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत माझ्या. तर तुम्ही बघू शकता आपला मसाले भात एकदम मस्त रेडी झालेला आहे. बघा कलर पण एकदम छान झालेला आहे आणि तो दिसायलाच इतका छान दिसतोय ना. एकदम गरमागरम लगेच सर्व करा. इथे मी लगेच सर्व करायला घेते. जो पण हा मसाले भात खाईल अगदी आवडीने खाईल. सगळ्यांनाच म्हणजे एकदम आवडणारी रेसिपी आहे आणि एकदम गरम गरम जर खायचं म्हटलं ना तर माणूस 1 प्लेटच्या ऐवजी 2 प्लेट खातील. तर त्याच्यासोबत तोंडी लावायला लगेच पापड इथे मी भाजून घेतला आहे आणि लोणचं. हे तर ऑल टाईम फेवरेट आहे. हे म्हणजे मसाले भात आणि हे अशी प्लेट जर असेल ना तर मग दुसरी भाजी पोळीची मला कसलीच गरज पडत नाही. बघू शकता तुम्ही किती छान आपले मसाले भात झालेला आहे. तर चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओलाही लाईक करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.